तुम्ही मागे सगळीकडे जा, पण स्वतःच्या मनात गेल्याशिवाय तुम्हाला खऱ्या अर्थानं तो शोध लागणार नाही. आणि पुढची गोष्ट जी आपल्याला वाटतं ते त्याच शब्दांमध्ये अभिव्यक्त व्हायला शिका. अभिव्यक्त झालं पाहिजे. अभिव्यक्ती अत्यंत आवश्यक आहे. तुमची भाषा शुद्ध अशुद्ध याला काही अर्थ नसतो. भाषेची शुद्धता आणि अशुद्धता एक लक्षात घ्या. व्याकरणामुळे साहित्याचं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे. व्याकरण महत्वाचं नाहीये, तुमची भावना महत्वाची आहे. या प्रकारे तुम्ही लेखन करत राहा. मला खात्री आहे येणारा काळ केवळ तुमचा आणि केवळ तुमचाच असणार आहे. तेव्हाचे मंबाजी फार शुद्ध बोलत होते, पण अशुद्ध बोलणारा तुकारामच पुरून उरला. महात्मा फुलेंची भाषा अशुद्ध आहे म्हणून आम्ही छापणार नाही त्यांचे लेख, असे जे म्हणत होते ते कोणाला माहितही नाहीत. महात्मा फुले मात्र बोलते. आणि म्हणून या सगळ्या पलीकडची भाषा असते. ही भाषा खूप महत्वाची आहे. ही भाषा जपून ठेवा. खूप छान लिहित राहा. मला खात्री आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये संजय तुमच्या शब्दाच्या वतीनं घ्या, एकदा शब्द परिवाराच्या वतीनं एकदा या सगळ्या खुला मंचाच्या लोकांचं एक खुला मंच संमेलन असं वेगळ्या प्रकारे आपण आयोजित करू. शरदराव, तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा. जे काही तुमच्या मनात आलं ते इतकं छान आहे. हो, मला इतकं छान वाटतं की तुमच्या मनात ही कल्पना आली आणि ती कल्पना प्रत्यक्षात येणं ही त्याहून महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे शरद गोरे, विक्रम आणि या सगळ्या टीमचं फार मनापासून अभिनंदन. सगळी मंडळी मला दिसत आहेत. आपली आमचे आनंद कदम इतकी वेडी माणसं आहेत नाही. हा आनंद कदम दर महिन्याला काय घेता, दर महिन्यातून 2 वाचक संवाद. त्या कार्यक्रमाला मी गेलो. उदगीर सारख्या छोट्या गावामध्ये 300-400 लोक आणि फक्त वाचनाबद्दल ऐकतायत. मी पुस्तकाबद्दल बोलत होतो, लोक भरभरून ऐकत होते. म्हटलं उदगीर सारख्या छोट्या गावामध्ये एवढं मोठं काम करणारा आनंद कदम हा खरंच आनंद आहे. अनंतामुची ध्येयासक्ती अनंताना आशा. ऐका, अनंतामुची ध्येयासक्ती अनंताना आशा. किनारा तुमच्या मंडपाला. आम्ही खुले आहोत. आमचे बाळासाहेब तोरसकर दिसत आहेत. सगळी मंडळी पुढे दिसत आहेत. खूप छान. सोबत राहू. फक्त मला पटकन जावं लागणार. मी आता थांबणार नाही. प्लीज.